कळंब तालुक्यातील बाभळगाव या बाभळगावचं देवस्थान जागृत आहे. क दर्जा क्षेत्र म्हणून या देवाचं देवस्थान म्हणून तीर्थक्षेत्राचा दर्जा भेटलेला आहे. आज या देवीची यात्रा आहे. प्रत्येक वर्षी चैत्र कालाष्टमी या दिवशी या देवीची यात्रा भरते. आपण या यात्रेविषयी सविस्तर माहिती ज्येष्ठाकडून आपण घेत आहोत. चला तर मग आपण पाहू. नमस्कार. आपलं नाव काय? बाबत श्रीरंग वाघमारे. आपल्या गावची यात्रा कधीपासून भरते? मला कळतंय 7 पिढ्यापासून तर चालू आहे. आतापर्यंत चालू आहे रेग्युलर. या देवीचं महात्म्य काय? देवीचं महात्म्य ज्याला कोणाला काही असेल नसेल किंवा एखादं काम किंवा एखाद्या कुठल्या गोष्टीचं काम करत असताना त्याच्यावर भक्ती भावनेनं जर तिच्याकडून काम करून घ्यायचं म्हटलं तर ती पावन होते जाऊन, आणि त्याचा प्रसाद त्यांना मिळाला जातो त्यांच्या रूपाने. आज ऊसतोड कामगार होते, महिला मंडळ होते, त्यांना त्या भागामध्ये लेकरू नसताना तिथं येऊन ऊस तोडायला आलेली मंडळी बाई देवाला नवस करून मी बाबा पुढच्या वर्षी तुला वर्ग दिलं तर मी अमुक अमुक असं करीन, ती होऊनही पुन्हा नवस फेडून गेली. तिला सुद्धा त्याची प्राप्ती आली. आणि येथील कार्यक्रम पूर्वी परंपरेनुसार रामायण, महाभारत आणि काही गवळणी पर कार्यक्रम होत असतो. तर गाड्यावरती गाड्या असतात, बैलगाड्या सोंगाच्या 18 ते 20 गाड्या असतात. कमीत कमी 15-16च्या आत कधीच नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे राम रावण युद्ध, अंगद शिष्टाई आणि पूर्ण रामायणातली जी कथानक आहेत ते स्पर्धी आणि प्रतिस्पर्धी यांचे प्रत्येक गाडीमध्ये विरोधाभास एकमेकाची भाषणं होत असतात. आणि त्या भाषणातून जे पूर्वीचं रामायण आहे घडलेलं, त्या रामायणात जे काय घडले त्या काळामध्ये त्या तत्वानुसार हे चालत आलेली परंपरा आहे. आणि ती अजूनही आमची कायमस्वरूपी चालणारी परंपरा आहे. आणि त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचं बेवारस वागणं अगर काही करणं याच्यामध्ये कधी होऊ शकत नाही. आणि त्याप्रमाणे हे कार्यक्रम पार पडत असतात. आणि एकमेकाची भाषणं, जसं की भस्मासूर आणि शंकर ज्या वेळेला एकमेकाशी शंकराकडून वर मिळवून त्याच वराच्या जोरावरती भस्मासूर शंकराच्या पाठीमागे लागला. आणि पाठीमागे लागला असताना तो सायरावरात पळू लागला शंकर. आणि तो पळत असताना पार्वतीने विष्णूचा धावा करून विष्णूच्या रूपानं विष्णू मोहिनी रूप धरून त्या भस्मासुराला त्याचाच हात वर माथ्यावर ठेवून त्यालाच भस्म केले. ह्या परंपरेप्रमाणे ही भाषणं चालत असतात. आणि सगळ्या गोष्टीचे राम रावणाचे सुद्धा त्याच पद्धतीने असतात. ज्या वेळेला सीता चोरून नेली रावणानं, त्यावेळेला तुझा पराक्रम कुठे गेला होता
हे असा बोलणारा रावण त्याच्या वेळेस राम आणि लक्ष्मण हे दोघे लढायला असतात आणि लढाईमध्ये ज्या वेळेला चोरायला आला मारीच मामानं हरणाचं रूप धारण केलं त्यावेळेला रामाने एका आश्चर्य पंजरी पडलेल्या मारीच मामाला पंख्याच्या वाऱ्यानं उलटून पडला तो. अशा पद्धतीची जी कहाणी आहेत आणि गोष्टी आहेत कथानक आहेत त्याप्रमाणे त्या पात्रानं त्याचं आपलं पात्र उठविण्याचा प्रयत्न करतात आणि हुबहू दाखविलं जातं बैलगाडीमध्ये एकमेकाचे प्रतिस्पर्धी. सोंग जे निघते सोंग म्हणजे आपली एक भूमिका आहे कुठले नेमकं कुठले असते माझी शंकराची असते. किती वर्षापासून करताय आपण? आता म्हणजे मी करतो त्याला आता 10 वर्षापासून करतो. म्हणजे एक पात्र कायमस्वरूपी तुम्ही कायमस्वरूपी ह्याच्या अगोदर पुन्हा कृष्ण बलरामाचं केलेलं आहे. शंकराच्या आधी कृष्ण बलरामाचं पात्र आम्ही केलेलं आहे. तुमच्या आधी महादेवाचं पात्र कोण करत होतं? माझ्या अगोदर 1च वर्ष सदाबाप्पाने केलं सगळं. त्याच्यानंतर पहिले मी कृष्ण बलरामाची पात्र केलेली होती हरिभाऊमधून मी कंस मुष्टिक चानो ह्याच्यामध्ये कामं केले ती आम्ही विरोधक आहे आमचे ते. सोंगाची पात्र एकूणच कृष्ण बलरामाचं असेल किंवा नंतर महादेवाचं असेल. तुम्ही किती वर्षापासून हे सोंगात सहभागी आहेत? आता माझं जवळजवळ 70 वर्ष वय आहे. मी वयाच्या 22व्या वर्षापासून या सोंगात काम करतो. साधारणतः 48 वर्ष झालं तुम्ही सोंगात आहेत. हो, कारण राम लक्ष्मण ज्या वेळेला गाडीत सज्ज होतात बसायला त्यावेळेला लव आणि कुश राम लक्ष्मण की स्वारी आलो म्हणायला आम्ही त्यावेळेस पासून काम केलेले. तीर्थक्षेत्र मेसाई देवस्थान बाबळगाव या ठिकाणची आपण माहिती घेत आहोत. बाबळगावचे प्रथम नागरिक तुषारजी वाघमारे सर आपल्याशी संवाद साधणार आहे. आपण पाहूया नेमकं या देवीची आख्यायिका काय आहे इतिहास काय आहे त्याविषयी आपण सर आपण पाहतो की मुळात आपला देश हा स्त्री सत्ताक व मातृसत्ताक राज्य पद्धतीचा हा देश आहे आणि त्यामुळे या देशामध्ये जुन्या काळात जेवढे देव होते तेवढंच महत्वाचं स्थान देवींचं होतं. आपल्याकडे आपल्या महाराष्ट्रात आपण अनेक शक्तिपीठं बघतो. त्यापैकी तुळजाभवानी असेल, रेणुका माता असेल, कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, तुळजाभवानी असेल किंवा आपली येरमाळ्याची येळाई असेल आणि बाबळगावची मेसाई असेल, रेणुका असेल, सप्तशृंगी. तशी याच माळेतली एक आमची मेसाई देवी आहे. मेसाईचं महात्म्य आगाध आहे, लोकांची आगाढ श्रद्धा आहे आणि एक असं म्हटलं जातं की बाबळगावची मेसाई ही नवसाला पावणारी मेसाई आहे. मग जे काही कुणाचे मनोरथ असतील, मनोकामना असतील, इच्छा असतील त्या इच्छा लोक इथे मेसाई समोर येऊन बोलून दाखवतात आणि त्या इच्छा पूर्ण होतात. ही लोक नवस बोललेले असतात. 2 प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. पुरणपोळीचा नैवेद्य असेल किंवा बोकडाचा नैवेद्य असेल, भाज्या दिला जातो. त्यामुळे या देवस्थानाचं आगाध महत्व आहे. महाराष्ट्र शासनानंही आमच्या या श्री मेसाई देवी देवस्थानाला क दर्जा दिलेला आहे. पर्यटनाच्या अनुषंगाने महाराष्ट्रातलं एक प्रमुख पर्यटनाचं स्थळ केंद्र आहे. या देवीची वर्षाला अष्टमीला यात्रा असते. या यात्रेमध्ये पंचक्रोशी आणि पूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून कानाकोपऱ्यातून अनेक लोक येतात. प्रचंड गर्दी असते. आज खरं तर आज अष्टमी आहे परंतु आज सोमवार आहे आणि बकऱ्याचा नैवेद्य आज दाखवला जाऊ शकत नाही. यासाठी उद्या पूर्ण यात्रा ही शिफ्ट करण्यात आलेली आहे. उद्या मात्र आज सकाळपासून दंडवट चालू आहे. आज पूर्णाचे नैवेद्य झालेले आहेत. उद्या मात्र पहाटे 3 वाजल्यापासून दंडवट चालू होतात. गावातले काही बाहेरगावचे आलेले भाविक भक्त किंवा पाहुणेरावळे असतील त्यांचे दंडवट असतात सकाळी. त्याच्यानंतर महापूजा असते. महापूजेनंतर आजाबली असतो. संध्याकाळी आराध्याची गाणी असतात. त्याच्यानंतर मानाचा नैवेद्य येतो. मानाचा नैवेद्य सकाळी
दिवसभर भाविक येतात, दर्शन वगैरे घेतात, जातात. काही लोक आवर्जून थांबतात, कारण संध्याकाळी या जत्रेचा खरा मुख्य गाभा जो आहे तो पालखी, छबिना आणि सोंग असतात. तर संध्याकाळी 12ला सोंग चालू होतात. सोंगात आजही ही सोंग बैलगाडीवरच निघतात. आजही टेंबे धरले जातात हातात. उजेड असं नव्हती त्यावेळेस ते टेंब्यावर सोंग निघायचे. आणि आता लाईट आली पण तरीही ही जी रूढ परंपरा आहे टेंब्याची ती आजही जपली गेली. आणि खरं म्हणजे ती टेंब्यामुळेच खऱ्या अर्थानं एक आकर्षण त्या सोंगांना सुद्धा प्राप्त होतं. तर अशा आनंदीमय आणि भक्तिमय वातावरणात संध्याकाळी देवीची पालखी निघते, छबिना निघतो. हीच ती पालखी असते ज्याच्यामध्ये देवी विराजमान होते आणि संपूर्ण गावामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये हलकी झांज, डीजे, बँड, कालानुरूप जे काही साधनं आलेत मनोरंजनाची त्या सर्वांच्या ह्याच्यात ते शोभायात्रा निघते, सोंग निघतात. आज घडीला महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या ठिकाणी आपल्याला पौराणिक सोंग बघायला भेटतात. म्हणजे राम साकारला जातो, लक्ष्मण साकारला जातो, भरत साकारला जातो, शत्रुघ्न साकारला जातो, किंवा रावण असेल, कंस असेल, कृष्ण असेल, हे असे वेगवेगळे, किंवा तारकासूर असेल, भस्मासूर असेल, वेगवेगळे असुर सुद्धा या सोंगामध्ये साकारले जातात. त्यांच्यामधले वादविवाद, संभाषण, भाषण आणि एक प्रतिकात्मक युद्ध, म्हणजे बाण असतात त्याला आपल्या लाकडाच्या कामत्या, प्रतिकात्मक स्वरूपाचं युद्ध तिथं आपल्याला संध्याकाळी दाखवलं जातं. खूप दुर्मिळ झाले ही जे आज प्रत्येक जत्रेमध्ये गावगाव डीजे बँड वगैरे आहेत, परंतु पौराणिक सोंग कुठेही राहिलेले नाहीत. तर आमच्या गावनं, बाभळगावनं ती परंपरा जोपासली, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अभिमान आहे. आणि पुढे सुद्धा पिढ्यानपिढ्या आम्ही हे जोपासणार आहोत. महाराष्ट्रामध्ये सोंगांचा हे जो जुना आपला पॅटर्न आहे महाराष्ट्राचा, तो आपण काय पुढच्या पिढीला सुद्धा माहित व्हावा यासाठी ती जोपासली. ही ती मंडळी आहे ज्यांनी ही सोंग आजपर्यंत इथून आणले आणि आमची पुढची पिढी आहे ह्या सोंगांना पुढे घेऊन जाणार आहे. यापैकी बऱ्याच जणांनी कधी ना कधी आपल्या आयुष्यात त्या सोंगामध्ये सहभाग घेतलेला आहे. काहींनी 5 वर्षे, 10 वर्षे, 25 वर्षे ते 50 वर्षापर्यंत काही ते सहभाग नोंदवला आहे. तर एक आमच्या गावचं हे अतिशय मोठ्या आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आई मेसाईच्या कृपेने हे सगळं चालत आलंय आणि इथून पुढेही चालत राहील. आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने जे काही काम असतात ते जवळपास पूर्ण केलेले आहेत. दिवाबत्ती असेल, पाणी पुरवठ्याच्या अनुषंगाने काही काम असतील, दुरुस्ती असतील, किंवा इतर काही अनुषंगिक काम असतील, नाले साफसफाई वगैरे, तेही पूर्ण झालेले आहेत. या यात्रेला आम्हाला MSCBचे सहकार्य चांगलं मिळालंय. जे काही लाईट जात होती ती आता जात नाही. 24 तास अखंडित विद्युत सेवा आहे. आपल्या वतीने महावितरणचा सुद्धा आभार व्यक्त करू इच्छितो. शिवाय हेपळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राने त्यांचं इथे स्टॉल लावलेला आहे, ज्याच्या माध्यमातून मोफत भाविक भक्तांची तपासणी असेल किंवा गोळ्या औषध जात आहे. गावातील अनेक तरुणांनी आपापल्या वतीनं काही सेवा दिलेल्या आहेत. कुणी पाण्याचे जार दिलेत, कुणी महाप्रसाद केलेला आहे, उद्या पण तो चालू राहणार आहे. कुणी थंड पाण्याची व्यवस्था केली आहे, कुणी सांडपाण्याची व्यवस्था केली आहे. एकूण गावामध्ये आनंदाचं वातावरण आहे. देवीसाठी एक नवस इथं बोललं जातं, अजन बळी दिला जातो नेमक्या त्याच्या पाठीमागे. आता हे खूप जुन्या काळापासून, म्हणजे आपण पाहतो की आधीच्या काळामध्ये आजारांना आणि काही आरोग्यविषयक समस्यांना सुद्धा उपचार उपलब्ध होत नव्हते. त्यावेळेस कुठतरी सगळ्या गोष्टीचं उत्तर लोक देवात शोधत होते. आणि विशेष बाब अशी की आजाराचे विषय असतील, किंवा कोणाच्या अपत्याच्या प्राप्तीचे विषय असतील, किंवा उद्योग व्यवसायाच्या भरभराटीचे विषय असतील, लोक येतात, त्यांची मनोभावी श्रद्धा आहे देवीवर, ते नवस बोलतात आणि येऊन नवस फेडतात. म्हणजे आम्हाला वाटतं की त्यांची इच्छा, मनोभावी जी काही त्यांनी मागणी केली देवीकडे ती पूर्ण झाली, त्यामुळे नवस फेडतायत. हा, तर ते खूप जुन्या परंपरेने चालत आले. मोठ्या प्रमाणात एक साधारणतः 150 ते 200 नवस
बोकडाचे असतात, बाकी पुरणपोळी आणि इतर गोष्टी असतील ते वेगळे असतात. आणखीन एक आपल्या देवीचा महिमा आहे. असं सांगितलं जातं की पाठीमागे काही माणसं सांगतात देव जे आहेत देवी जे आहेत वेसाई अक्षरच्या काळामध्ये काय काय प्रकार ज्या वेळेला ते गावा लुटायला येत होते किंवा पूर्वी जे काय यायचे ऍक्शनला मुसलमानाची यायची आणि शिवावरती राजाकार. शिवावर आल्यानंतर त्याला शिवावर आलं की काहीच दिसत नव्हतं आणि तिथूनच परत फिरायची माघारी जायची. त्यामुळे आमच्या इथे जागीरदारी मायसाहेब देशमुख ह्या सुद्धा त्या काळामध्ये बाबळगावमध्ये राहिल्या होत्या. त्याच्यामुळे सगळं सुरक्षित राहिलेलं होतं आणि ती परंपरा अजूनही आमच्या देवी मातेनं प्रत्येकाला कृपा आशीर्वाद देऊन जपलेली आहे, चालवीत आहे आणि आनंदाने ठेवीत आहे. देवीचं महात्म्य काय नेमकं? आमच्या बाबळगाव येथील मेसाई मंदिरामध्ये मेसाई देवीचं महत्त्व असं आहे की आमच्या समोर एके दिवशी एका चोरानं मंदिरातली घंटी चोरून नेली, पण त्याला शिवाच्या बाहेर पडता आलं नाही. ती रात्रभर तिथंच तरपडत पडला आणि घंटी तिथंच टाकून दिली आणि तो निघून गेला. हा प्रकार आमच्या डोळ्यासमोर झालेला आहे. दुसरा एक प्रकार असा आहे की ज्यावेळेस रजाकर त्रास देत होते लोकांनी, त्यावेळेस गावात यायचं, मारहाण करायची, लुटालूट करायची आणि निघून जायचे. पण ह्या मेसाई देवीचं असं महत्त्व आहे की त्या काळातली लोक आम्हाला सांगते की रजाकाराला शिवाच्या आत देवीने येऊ दिलं नाही. जर त्यांनी प्रयत्न केला तर त्यांची दृष्टी जायची आणि त्याला काहीही दिसत नव्हतं. असं या गावाचं पालन पोषण मेसाई देवीने केलेलं आहे, असं महत्त्व या देवीचं आहे. आमच्या गावामध्ये अष्टमीला संध्याकाळी सोंग निघतात. त्या सोंगाचं महत्त्व असं आहे की राम रावणाचं युद्ध किंवा रामायणामध्ये जेवढे काही पुरुषार्थी लोक किंवा राक्षस हे सगळी होऊन गेली, त्यांच्यामध्ये जी वादविवाद झाला त्याच पद्धतीची सोंग असते ती. दुसरा एक प्रकार महाभारतामध्ये कृष्ण, अर्जुन, कर्ण वगैरे जी काही होऊन गेले त्यांचं हुबेहूब चित्रीकरण इथं बैलगाडीमध्ये दाखवलं जातं. प्रत्येक देवस्थानला काही ना काही कारण असतं, काही महात्म्य मागं असतं, काहीतरी कथा असते. तसं मेसाई देवीला काय कथा आहे? मेसाई देवीची जी काही पौराणिक कथा आहे किंवा जी मागचे पूर्वज पुढे सांगत आलेले आहेत त्यानुसार पुरातन काळामध्ये जमदाग्नी म्हणून ऋषी होते, ज्यांची पत्नी होती माता रेणुका, जिचं ठाण आता माहूरगडला आहे. तर त्या माहूरगडचा विषय असा आहे की संशयावरून त्या जमदाग्नी ऋषींनी त्यांच्या मुलालाच आईचं कलम करायची आज्ञा केली आणि परशुरामानं तसं केलं सुद्धा. आणि मला वाटतं ते जे काही 4 भावंड होती त्यांची सुद्धा कलम केले. परंतु नंतर असं निदर्शनास आलं की ते संशय चुकीचा होता. तेव्हा त्या ऋषीच्या बी लक्षात आलं, परशुरामाच्या बी लक्षात आलं. त्यावेळेस परशुरामानं वडिलांकडे हट्ट केला की माझी आई आता मला जशाच तशी परत करा, जिवंत करा. तर त्यावेळी मात्र ऋषी परेशान झाले. आता जिवंत कशी करायची? मोपशक्ती होती, विद्या होती. तर त्यांनी तिचं अनेक वेळा जोडण्याचा प्रयत्न केला, तपश्चर्यानं, त्यांच्या ज्या काही सिद्धीनं, परंतु त्यांना ते शक्य होईना गेलं. तर त्यावेळेस तिथून मातंगी चाललेली होती. त्या मातंगीचं शिर त्यांनी कलम करून या रेणुका मातेच्या धडाला जोडण्याचा प्रयत्न केला आणि ते यशस्वी प्रयत्न केला. आणि थोडक्यात रेणुकाचाच दुसरा अवतार मातंगी म्हणून परत समोर आला. तर हे असेच जे अवतार आहेत, तर या रेणुकाच्या इतर 6 बहिणी आहेत. त्यामध्ये सप्तशृंगी असेल, येडाई असेल, तशीच ही आपली मेसाई जी आहे ही सर्वात धाकली. ह्या 7 बहिणींनी ठरवलं की आता आपण आपल्या आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन
स्थानापन्न होऊ आणि त्या त्या भागातल्या भक्ताचं रक्षण संरक्षण करू. तर प्रत्येक जणीने आपला आपला एक गड निवडला, कुणी गडावर, कुणी दरीत, कुणी खोऱ्यात, असं सगळ्याची ठिकाणं पक्की आहेत, फिक्स आहेत. तुळजाभवानी म्हणलं की तुम्ही तुळजापूरच म्हणणार, महालक्ष्मी म्हणलं की कोल्हापूरच म्हणणार, रेणुका म्हणलं की माहूरगडच म्हणणार. इतर ठिकाणी बी त्यांची देवस्थानं आहेत, पण ही ठाण मात्र त्यांचे फिक्स आहेत. पण ही जी धाकली होती सर्वात मेसाई, ती लहान होती. तिला म्हणली तुम्ही 6 जणींना 6 ठिकाण ठरवले तर मी कुठे जाऊ. तर विनोदानं म्हणा किंवा टेंगलीत म्हणा, त्या 6 जणी बहिणी तिला म्हणल्या तुझा असणार. धाकली होती म्हणजे नक्कीच हट्टी असणार. तिनं बी ठरवलं जा म्हणतो तर जाते, मसनातच राहते. आणि अशा प्रकारे मेसाईचं ठिकाण हे मसनवाटा झालं. आता मसनवाटा ठिकाण म्हणजे सगळी आसपास भूतावळ, भूतगल, हा, यांची ती दिवी झाली मला थोडक्यात. त्याच्यामुळं आज सुद्धा जे काही ग्रामीण भागामध्ये किंवा मागच्या ह्याच्यावर श्रद्धा अंधश्रद्धावर विश्वास ठेवणारे, त्याच्यामध्ये जिथं कुठं भूत पिशाच यांचे बाधा होईल ते लोक आपली याचना घेऊन मेसाईकडे येतात, नवस बोलतात आणि ते त्यांच्या मागचं जे काही लचांड असेल ते दूर बी होत असेल बहुतेक, त्याच्यामुळे ते नवस पूर्ण करतात, अजाबली देतात किंवा पूर्णाचा नैवेद्य करतात. आणि असे मेसाई ही जी काही तुमच्या समस्या असतील त्या समस्याचा जिथं कुठंच उपाय निघत नाही, म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईनने जसं म्हणलंय की गॉड स्टार्ट्स ॲट द पॉइंट वेअर सायन्स स्टॉप्स, तसं ज्यावेळेस विज्ञानावर आधारित मार्गाने तुमचे प्रश्न मिटत नाहीत तेव्हा कुठंतरी आपल्याला देवाला शरण जावं लागतं. आणि तसंच लोक इथं त्यांच्या न सुटणाऱ्या अडचणी घेऊन येतात, मेसाईकडे मागणं घालतात, याचना करतात आणि त्यांच्या त्या याचना इच्छा पूर्णही होतात. मसरवाडीच्या पुढे जमून रमलेला की मांडी घालून बसलेल्या बाळ गोपाळाला लहान थोराची आम्हाला केला पावन होती. या तुळजापूरची आई थोरली, मधी येडाबाई, धाकटी मेसाबाई. आता ऐका, आई तू गई मेसाबाई, तू ग बसली चमसनावरी, तू ग बसली चमसनावरी, तुझी नजर दैत्यावरी. लढलढयन मला दर्शन देना, लढलढयन मला दर्शन देना. नेसली हिरवी साडी, नेसली हिरवी साडी, तुझ्या रताला वाघाची जोडी, तुझ्या रताला वाघाची जोडी. अग तू गई मेसाबाई, दैत्या मारून केलाच ठार, दैत्या मारून केलाच ठार. शिर घेतील हातावर, लढलढयन मला दर्शन देना, लढलढयन मला दर्शन देना. नेसली पिवळी साडी, मेसाबाई नेसली पिवळी साडी, तुझ्या रताला घोड्याची जोडी, तुझ्या रताला वाघाची जोडी. अग तू गई मेसाबाई, तू ग बसलीच देवळा मंदी, तू ग बसलीच देवळा मंदी. बाळ गोपाळ तुझ्या ग कवळा मंदी. लढलढयन मला दर्शन देना, मेसाबाई लढलढयन मला दर्शन देना. नेसली हिरवी साडी, तुझ्या रताला मोराची जोडी, तुझ्या रताला मोराची जोडी. समाई तुझा शिवावरी डेरा, शिवावरी डेरा.
एकनाथ बळीराम वाघमारे, पोलीस पाटील वाघमारे. 1993 पासून पोलीस पाटील या पदावर कार्यरत आहे. आमच्या गावची यात्रा म्हणजे फार जुनी आहे. आमचे आजोबा तर सांगत होते, मग त्याच्या अगोदरची कधी काय सांगता येत नाही. जुनी यात्रा आहे. त्या यात्रेचा अशी सुरुवात म्हणजे दरवर्षी ह्या अष्टमीला कालाष्टमी म्हणते. अष्टमीला गावची यात्रा म्हणजे चैत्री पौर्णिमा झाल्यानंतर 8 दिवसाने येते. यामध्ये पुरी गावात एक 8-10 धनगराचे घर आहे. त्यापैकी 4-5 जणांकडे मेंढर असायचे. तुम्ही आमच्या शिवारात चालता मेंढर म्हणून दरवर्षी प्रत्येकाने 1 मेंढर द्यायचं. ती यात्रा कमिटीनं पोलीस पाटलाच्या घरी घेऊन यायचं. तिथून ते वाजवी आणायचं. मंदिरासमोर देवीला तो बळी द्यायचा. आणि ती ज्यांचे काही गावात पाहुणे रवळे आहेत त्यांची जेवणाची सोय पाहुण्याला व्हायची. आता नवीन जी लोक येतात यात्रा बघण्यासाठी, त्यांच्यासाठी खास जेवण म्हणून पहिल्यापासून या बकऱ्याचा रिवाज. मेसाई मंदिरापाशीच पूर्वी पहिलं हे बकऱ्याच्या सर्व विल्हेवाट कापल्यापासून शिजून माणसं जीव घालण्याची ती देवीचा जो गुरव आहे त्या गुरवाकडे राहायचं. नंतर त्याच्यामध्ये थोडं बाहेरगाव आलेली माणसं तुझं दादागिरी करून आहे. नंतर दुपारनंतर सगळं आलेले पाहुणे कंपनी जेवण हे करतात. संध्याकाळी पहिल्यापासून अशी प्रथा आहे की 12च्या नंतर सोंग काढायची. सोंग म्हणजे इतर परिसरापेक्षा आमच्या ते बाबळगावचे सोंग म्हणजे जरा वेगळी सोंग असते. त्यांना ते वैरागून आलेले किरट असतात सगळे. त्याच्यामध्ये काही रामायणातला भाग आहे, काही महाभारतातला भाग आहे, असे पात्र असतात. त्याच्यामुळं बाहेरगावून आलेल्या माणसाला सोंग बघण्याची उत्सुकता लागलेली असते. सोंग पण चांगली असतात असं त्यांनी म्हणतात. मी माझ्या गावचं म्हणजे स्वतःच्या हाताने पाठ थापून घेत नाही. बाहेरगावचेच लोक सांगतात की बाबा सोंग चांगले असतात. संध्याकाळी एक सोंग 1-2 तास चालतात. कारण माणसाला प्रत्येकाला भाषणं करायची असतात. ते सोंगाचे ती किरट चांगली दिसावी म्हणून ते टेंबे असतात प्रत्येक गाडीसमोर. ते टेंबेवरती राळ टाकल्यानंतर त्यांचे घसे बसतात म्हणून 1-2 तासापर्यंत सोंग चालतात. 2-2.5 असा कार्यक्रम.